काम जे आहे ते झालेलं पाहायला मिळत आहे। सध्या मी सातारा जिल्ह्यातल्या बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जो खंबाटकी घाट आहे त्या लगत असणाऱ्या नवीन बोगद्याच्या परिसरात आहे आणि आता या ठिकाणी जर पाहिलं तर नवीन बोगद्यातील एका लाईनीचं काम पूर्ण झाल्यामुळं या ठिकाणी हा जो बोगदा आहे तो प्रवाशांना चाचणीसाठी खुला करण्यात आलेला पाहायला मिळत आहे। याचं उद्घाटन 9 मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे। खरं तर खंबाटकी घाटामध्ये जवळपास बऱ्याचदा वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत होता। पुण्याहून साताऱ्याकडे येताना हा खंबाटकी बोगद्यामुळं अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवलेली पाहायला मिळत होती। मात्र या ठिकाणी हा जो नवीन दुसरा बोगदा सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळं प्रवाशांचा जवळपास अर्धा तास वेळ जो आहे तो या ठिकाणी वाचणार आहे। या घाटातील धोकादायक वळणांमुळे अनेक अपघात देखील या ठिकाणी झालेले होते। या जुन्या बोगद्याच्या ठिकाणी एस वळण होतं, त्या ठिकाणी अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता। मात्र हा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीनं आता जर पाहिलं तर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणारा जो बोगदा आहे हा सुरू करण्यात आलेला आहे आणि याची यशस्वीरित्या चाचणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आता जर दुसऱ्या बोगद्याचा विचार केला तर दुसऱ्या बोगद्याचं देखील काम जवळपास 86% काम पूर्ण झालेलं आहे। हा देखील काही महिन्यातच बोगदा सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळं या ठिकाणी प्रवाशांना सुखकर असा प्रवास होणार आहे। त्यामुळं एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो सातारा जिल्ह्यासाठी हा खंबाटकी बोगद्याचा म्हणावा लागणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, खंबाटकी बोगदा, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।